आदेश 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 गुरुदेव दत्त ओम कामाख्या निवासिनी श्री दश महाविद्या माताया नमो नमः. तिसरा जो रुद्राक्ष हा ब्रह्मदेवता तांत्रिक रुद्राक्ष कवच, हा पण एक मोठा शक्तिशाली रुद्राक्ष जेणेकरून ह्यालाही 21 दिवसाच्या अनुष्ठानाने विधिविधानाने सिद्ध केला गेला. परंतु ह्याचा एक ही जी हा जो चारमुखी रुद्राक्षावरती ज्यावेळेस चारमुखी रुद्राक्ष आणि ब्रह्मदेवताच्या ब्रह्मास्त्राच्या मंत्रांनी ज्यावेळेस हे दोन्ही एकत्र गोष्टी होतात तर त्यावेळेस एक मोठी महाशक्ती तयार होते आणि ती महाशक्ती प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला प्रयत्न आहे, जेणेकरून की ही गोष्ट परत पुन्हा कोण बनवल नाही बनवल किंवा आईचा आदेश आला तर बनवल नाही तर राहिलं. ती अशाच पद्धतीने त्याचं पॅकिंग असणार आहे आणि आतमध्ये अशा पद्धतीने त्याला पॅक केलेला असणार आहे. ज्यावेळेस तो इथून जो मागवल त्याच्या नावाने परत संकल्प सोडूनच त्यासाठी तो निघणार आणि त्यावेळेस अशा पद्धतीने त्याचा पॅम्पलेट वगैरे असणार ज्यामध्ये त्याची पूर्ण माहिती असणार आहे. आता हा रुद्राक्ष कोणी वापरायचा ज्याची स्मरणशक्ती कमी आहे, जे लेकरं असतील त्याची स्मरणशक्ती कमी आहे किंवा जो विद्यार्थी आहे त्याच्यासाठी हे एक प्रकारचं वरदान आहे. जशा पद्धतीने शिवमहादेवांची एक आता शिवमहादेवांची जशी एक फौज असते, गण असतात, विष्णुदेवाचे पण काही गण आहेत, तसे ब्रह्मदेवाचे पण गण आहेत, पण जास्त लोक तिकडे अट्रॅक्ट होत नाही. परंतु म्हणजे तिकडं ब्रह्मदेवांची जी शक्ती आहे त्यांच्याकडे जास्तीत जास्त फोकस करत नाही. विष्णुदेवता आणि शिवमहादेवांकडे जास्त लोकांचा फोकस असतो. परंतु कोणताही दानव असो किंवा कोणताही राजा असो, ऋषीमुनी असो, हा प्रत्येक म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही पाहसाल तर ब्रह्मदेवाचे तप साधना करून ब्रह्मदेवाला जास्तीत जास्त प्रसन्न कारण की ज्या वेळेस ब्रह्मदेवतांची कृपा एखाद्यावरती व्हायला सुरुवात होती तर त्यावेळेस पहिली गोष्ट त्याची जी वाक्सिद्धी आहे, तर वरदानचं तर साईडलाच राहिलं, पण आता साधारण व्यक्तींसाठी आपलं चाललं आहे की ज्यावेळेस हा रुद्राक्ष जो व्यक्ती धारण करतो त्याची स्मरणशक्ती जी असते, स्मरणशक्ती वाढायला सुरुवात होते. ती ज्याची बुद्धी झोपलेली असेल तर त्याला ती जागृत करून गतिशीलमध्ये आणायला सुरुवात करते. त्या व्यक्तींमधून वाक्सिद्धीची प्राप्ती होते. म्हणजे जसं ब्रह्मवचन म्हणतो की जेणेकरून की जो व्यक्ती तो बोलतोय, बोलल्यानंतर पुढची व्यक्ती त्याला एकदम निरखून ऐकणार की बाबा हा काय म्हणतोय. परत 10 दिशांनी त्याच्या एक अशा पद्धतीचा रक्षण कवच तयार असतं जेणेकरून की कुणाचाही दृष्ट नजर झाली, दृष्टतंत्रक्रिया झाली किंवा दृष्ट शक्तीचा प्रभाव झाला हा त्या व्यक्तींवरती हावी होत नाही किंवा त्याच्यापर्यंत पोचतही नाही. परंतु ज्ञानाच्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी जो व्यक्ती हा धारण करतो तर त्याची ज्ञानाची जी क्षमता असते एकदम जास्तीत जास्त वाढली जाते. आता जी क्षमता आहे तशा पद्धतीने त्याची हळूहळू वाढायला सुरुवात होते आणि चमत्कारिक प्रभाव ह्याच्या त्या व्यक्तींना दिसून येतात. असं नाही आहे की आपण आत्ताच बनवले आणि लगेच लोकांना पोचवायला सुरुवात केली. पहिल्यांदा आपण त्याला बनवले, ते रुद्राक्ष बनवल्यानंतर त्या रुद्राक्ष काही लेकरं आहेत, काही लोक आहेत त्यांना दिले आणि त्यांच्या जीवनामध्ये त्याचं परिवर्तन का झालं. त्याच्यानंतर आपण विचार केला की ह्या गोष्टी तर साधारण लोकांपर्यंत भेटणं या आवश्यकच आहे, पण तरी पण आपण प्रयत्न करावा की येणाऱ्या भविष्यामध्ये जे संकट आहेत, दुःख आहेत, परत ज्या येणारे पुढं चालून भरपूर काही गोष्टी व्हायच्या आहेत, अजून ते काही जास्त बोलत नाही मी, पण त्याच्यापासून अशा गोष्टींपासून आपलं रक्षण, आपल्या पिढ्यांचं रक्षण होत राहावं यासाठी या गोष्टी बनवलेल्या आहेत. हा रुद्राक्ष स्त्री पुरुष लहान मुलं घालू शकतात. लहान मुलांना तर अवश्यच द्या आणि घरातल्या जो पुरुष असेल तर त्यांनी ते घालू शकतात. परंतु ह्याच्यामध्ये एक कंडिशन आहे, जर कोणी मांसाहार करत असेल तर त्यांनी मांसाहार करण्याच्या अगोदर त्याला काढून ठेवणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या दिवशीच घालणं आहे. असं नाही की मांसाहार केलं तर त्याची जी शक्ती आहे ती शक्ती थांबवू शकते, स्तंभित होईल, काही दिवसांसाठी ती स्तंभित होईल. परंतु सहसा तर मांसाहार जर करत असेल कोण किंवा मदिरापान करत असेल आणि त्या व्यक्तीने जर घातलं तर हे काढूनच या गोष्टी केलेल्या चांगल्या. हा रुद्राक्ष कोणासाठी बनवलेला आहे आपण, जे विद्यार्थी आहेत, ज्यांचे जे स्मरणशक्तीचा ज्यांना प्रॉब्लेम आहे, आत्मविश्वासाचा प्रॉब्लेम आहे किंवा आत्मविश्वास वाढण्यासाठी, स्मरणशक्ती जागृत होण्यासाठी, परत दृष्टशक्त्यांपासून त्याचं रक्षण होण्यासाठी, यासाठी हा बनवलेला आहे. आणि ह्याचे पण हजारो फायदे आहेत, असं नाही की 1-2 आहेत. जो धारण करतो त्यावेळेस कळतं. ज्यावेळेस एक नियम आहे, ज्यावेळेस एखादी शक्ती, तो शिवमहाकाल तांत्रिक रुद्राक्ष कवच असो, श्री कार्तिकेय तांत्रिक रुद्राक्ष कवच असो किंवा ब्रह्मदेवता तांत्रिक रुद्राक्ष कवच असो,
ह्याच्यामध्ये एक आहे, जशा पद्धतीने सिद्धीची प्राप्ती केल्यानंतर माणसामध्ये त्याचं परिवर्तन होतं. म्हणजे माणसाला आता दत्त महाराजांची सिद्धी केली तर दत्त महाराजांचे गुण उतरतात, शिवमहादेवाचे साधना केली तर शिवमहादेवाचे गुण उतरतात. जर एखाद्याने वाईट घाण शक्तीचं हे केलं तर त्याचे गुण उतरतात. मग ते चांगले गुण जे असतात, दया करणं, लोकांना सहायता करणं, जर घाण शक्ती जर घेतली तर याचं वाटोळं कर, त्याचं वाटोळं कर, एखाद्या बाईकडं वाईट नजरेने बघ किंवा वाईट हेतूने काहीतरी कामं कर, स्वार्थासाठी कर, या गोष्टी पुढच्याला सुधारायला लागतात. परंतु शिवमहादेव तांत्रिक रुद्राक्ष कवच, शिवमहादेव तांत्रिक रुद्राक्ष कवच, श्री कार्तिकेय तांत्रिक रुद्राक्ष कवच आणि ब्रह्मदेव तांत्रिक रुद्राक्ष कवच हे धारण केल्यानंतर तशाच पद्धतीचे गुण लेकरामध्ये किंवा धारणकर्त्यामध्ये उतरायला लागतात. परंतु सहसा तर पारिवारिक जर व्यक्ती असेल, रुद्राक्ष कोणताही असो ह्याच्यातला, परंतु झोपताना काढून ठेवला तर बरं आहे. आणि ज्याचं लग्न वगैरे नाही झालेलं किंवा जो संध्याकाळचा मांसाहार नाही करत, त्यांनी रात्री झोपताना जरी धारण करून झोपला तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. तर ज्यांना रुद्राक्ष हे जे तांत्रिक जे कवच आहे, श्री ब्रह्म तांत्रिक रुद्राक्ष कवच कुणाला पाहिजे असेल तर खाली जे दिलेला नंबर आहे त्याच्यावरती संपर्क करा. आपला ॲड्रेस, मोबाईल नंबर हे पाठवून द्या आणि जे लागू केलेले शुल्क आहेत ते तुम्हाला पाठवावं लागेल. ते तुमच्या घरपर्यंत पोचून जाईल. आणि रुद्राक्ष कोणतेही असो, ज्यावेळेस तुमच्यापर्यंत पोचेल तर पंचामृताने धुवून त्याला एक दिवस तांदळामध्ये बेलाच्या पानांनी झाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्याला परत पूजा करून धारण केल्याने चांगली गोष्ट आहे. ज्यांना पाहिजे असेल, ज्यांना असं वाटत असेल की आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी किंवा लेकरांसाठी, आपल्या वडिलांसाठी, भावासाठी ह्याची गरज आहे, तुम्ही मागू शकता. जय श्री महाकाल. ओम कामाख्या निवासिनी श्री दश महाविद्या माताय नमो नमः.